तर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो. त्यामुळं योग्य वयामध्ये आपले शारीरिक जी काळजी आहे ती व्यवस्थित घेतली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि आरोग्य जर बिघडलं तर आपल्याला अनेक समस्या निर्माण होतात. मग ह्या वेगवेगळ्या वयातल्या वेगवेगळ्या समस्या असतात. त्यामुळं योग्य वेळी योग्य काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ही काय काळजी घ्यायची योग्य वयामध्ये, कोणकोणती काळजी घ्यायची, मग ती शरीराची असेल किंवा आरोग्याची असेल, आहाराची असेल किंवा सवयी आपल्याला कोणत्या असल्या पाहिजेत, तर सगळ्याच बाबतीमध्ये आपण जागरूक असणं हे गरजेचं आहे. तरच आपलं एकूण शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य हे चांगलं राहू शकतं. आणि हे चांगलं असणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्या ह्या तुमच्या वयामध्ये तर ते अतिशय गरजेचं आहे, कारण तुमचं वय जे आहे ते वाढीचं वय आहे. या वाढीच्या वयामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. तर ही जी माहिती आहे ती माहिती देण्यासाठी आपल्या विद्यालयामध्ये आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणाहून ART सेंटरच्या काउन्सिलर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं मी प्रथमतः स्वागत करते. साहेबांची तब्येत बरी नसतानाही साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्राथमिकच्या नलवडे मॅडम आणि आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक यादव सर, पवार सर यांचेही मी स्वागत करते. धन्यवाद. कार्यक्रमाला कोणी आलं की फक्त त्या वक्त्याकडे बघायचं, कोणाकडे बघायचं, ते पलीकडची ती खाली कुठे बाबर मॅडम सिव्हिल हॉस्पिटलमधून आलेले आहेत. तर त्या समुपदेशक आहेत. विशेषतः 14 वर्षावरच्या मुली, विशेषतः मुलं, त्यांना असणाऱ्या समस्या काय माहिती द्यावी लागते. बऱ्याच जणांना माहिती लक्षात येत नाही, कळत नाही, तर त्यासाठी आलेले आहेत. परंतु माझ्या असं लक्षात आलं की तेवढ्या पुरतात आपल्याला मर्यादित राहायचं नाही. त्याचं कारण असं की बाबर मॅडम जेव्हा लागेवडत होत्या, म्हणजे आता 3रं वर्ष चालू झालं, मागच्या वर्षी, तर माझं असं लक्षात आलं की एका मुलीच्या चेहऱ्यावर थोडासा मला काय दिसलं, डाग दिसला. तर माझ्या लक्षात आलं की ती कुठल्या डॉक्टरांकडे गेलेली नाहीये, तिने काही त्याच्या औषधोपचार घेतलेले नाहीये. मी मॅडमशी बोललो आणि देशपांडे म्हणून आपलं कटवाल म्हणून डॉक्टर आहे, स्किन स्पेशलिस्ट, त्या मुलीला त्यांच्याकडे पाठवू. आणि मी ज्यांच्याकडे साताऱ्यात पाठवे ते शिकते कुठलेही डॉक्टर त्याचे काही पैसे घेत नाहीत किंवा गर्दी आहे, 100 लोक आहेत तरी सुद्धा ते काय करतात, प्रथम क्रमांक देतात त्या मुलीला असेल. कारण त्यांच्या लक्षात येतं की हे काम वेगळं आहे, आपण केलं पाहिजे. आणि मला आनंदाने सांगायचं, तुम्ही काल चौकशी केली की आता तो डाग पूर्णपणे गेलेला आहे. म्हणजे काय वेळेला चेहऱ्यावर काय डाग उत्पन्न होतात, आपण वाढत जातात, क्रोनिक होतात. मागच्या बदला म्हणून काय त्याला इकडे बोलू. तर हे तुमचं आयुष्यात आता जे जीवन आहे ना ते अतिशय महत्वाचं आहे. त्यातलं कालचं उदाहरण आहे मला अतिशय महत्वाचं वाटलं. काल तिकडे सुद्धा तुम्हीच गेला होता ना त्या शाळेत गेंडामुळं, तर त्यात गेल्या होत्या. आणि ह्या मॅडमशी माझ्या मिसेस चिटणीस मॅडम बोलत होत्या, नातवाबद्दल बोलत होत्या. तर त्या सांगत होत्या नातू म्हणजे आता अलीकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय शहरामध्ये, तर आरोग्याचा विशेष नाही त्यांना, परंतु त्या मुलांना मुलींना फ्रस्ट्रेशन आहेत, अभ्यासाचं असेल कशाचं असेल. तर ते त्यांना हे सांगत होत्या मॅडम त्यांना की नाही आमचा नातू बॅडमिंटन खेळायला जातो, आमचा नातू आणि कशाला जातो, आमचा नातू आणि कशाला. तर त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं. त्या म्हटल्या बाकीशी नातं किती आहे त्याचं, मी नुसतं खेळणं महत्वाचं नाही. तुम्ही बघा, तुम्ही इथं आला, कुठल्या मुलाचा धक्का लागला, तुम्हाला काय वाटतं, पण शहरातल्या एखाद्या मुलाला धक्का लागला तो दिसतो उदाहरणार्थ, कारण त्याला सवयच नसते. तुम्हाला ग्राउंडवर
एकमेकाशी भांडण्याची सवय आहे. बघा आता मला लहानपणी आठवतं, आम्ही झाडावर वरपर्यंत जायचो, तुतू काढायचो, चिंचा काढायचो. आता मुलं काढतात का? तुम्ही निदान जात तर असाल, अजून मला माहित नाही, पण शहरात तर अजिबात नाही. उड्या मारायचो आम्ही, कुठेही लांब उड्या, कशात पण काही करायचो. पोहायला आपोआप शिकायची मुलं, पण तसं आता शिकत नाही. तर त्याचं कारणच ते आहे. त्यामुळे त्या मुलांना अजिबात फ्रस्ट्रेशन नसतं, त्याची तयारी. तसंच आरोग्याचं आहे. तुमचा आज जे बाबर मॅडम बोलणार आहेत ना, तो तुम्हाला उपयोग कोणाकोणासाठी करून घेऊ शकता तुम्ही मला सांगा, उत्तर द्या. तुम्हाला आज त्या सांगणार आहेत समजा आरोग्याच्या संदर्भामध्ये माहिती, किंवा काय होतंय. जसं माझ्या आईला 78 वर्षी पोटात गाठतात. तिने उठल्या सांगेल. कुणाला सांगितलं असेल? कुणाला? मला सांगेल का? कुणाला सांगेल? कुणाला सांगते? स्त्री कायम ती स्त्रीला सांगते. तिने माझ्या बायकोला सांगितलं, बायकोने कुणाला सांगितलं मला. मग मी कुणाला सांगितलं? माझे बेवडे डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं. मग ती आली, त्यांनी बघितली गाठ. गाठ बघितल्यावर ते म्हटले की नाही आपल्याला दाखवलं पाहिजे. आम्ही तर शशिकांत पवारांना दाखवलं. शशिकांत पवारचं नाव लक्षात ठेवा, तुम्हाला फार उपयोग होईल. तर त्यांनी पण बघितलं म्हणजे बहुतेक कॅन्सर, जे आपल्याला तपासणी केल्यावर काय केलं? तपासणी केल्यावर ते म्हटले आता कशाला या वयात ऑपरेशन करायचं, तिला त्रास होईल, तर आपल्याला ऑपरेशन करायला नको. तिला 2-3 वर्ष काय करू दे, जगू दे जेवढं आयुष्य जगता येईल. बरोबर आहे. तुम्ही म्हटलं नाही, उद्या करा ऑपरेशन, उद्या करा. पण ते नाही म्हणत होतं, पण माझा हट्टामुळे त्यांना माझा हट्ट स्वीकारावा लागला. मग त्यांनी ऑपरेशनची तयारी केली. मग ब्लड तपासलं. तेव्हा ब्लड तपासलं तेव्हा लक्षात काय आलं? तिचं ब्लड ए निगेटिव्ह आहे. काय? ए निगेटिव्ह हे शॉर्ट असतं. ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, बरोबर आहे ना? तसं तुम्हाला ब्लड ग्रुपचं माहिती पाहिजे. म्हणजे तिला 78 वर्षामध्ये तिला माहितीच नाही तुझं ब्लड ग्रुप काय. परिस्थितीच नव्हती ना. आणि आमची पण परिस्थिती झाली, आमचं पण लक्षात नाही आलं त्या गोष्टी. मग आमची पळापळ झाली. ते एमआयडीसी मध्ये माझा मित्र, नाव आठवत नाही, त्याला बीपीचा त्रास आहे, तरी त्यांनी बिचारीने 1 बाटली रक्त दिली. पण नशीब चांगलं, ब्लड बँकेमध्ये त्या ए निगेटिव्हची रक्ताच्या पिशव्या आल्या होत्या. आणि मग तिचं ऑपरेशन झालं. त्या कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यावर काय असतं बेसिकली, तर त्याला केमो घेतात. लगेच घ्यायचं असतं केमो. आम्हाला माहीतच नाही ना. ते 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने. मी रोज त्याला विचारतो केमो हो करायचं. 3 महिने गेलो, मी चिडलो. मग त्याने मला चिठ्ठी दिली पुण्याला, दीनानाथला. आम्ही घेऊन गेलो. तर ते डॉक्टर म्हटले, अहो तुम्ही इतक्या उशिरा आलाय, केमो नाही घेता येत आता, ऑपरेशन त्याला लगेच घेता येते, घ्यायचं असतं ते. पण तरी म्हणजे आपण तपासू. तर नशिबाने तिचं ऑपरेशन सक्सेस झालं असतं. कॅन्सर म्हणजे काय असतो? कॅन्सर म्हणजे समजा वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार आहेत. पण ते पोटात समजा कॅन्सर होतं, एवढ्या भागामध्ये कॅन्सर आहे. ऑपरेशन करताना काय करतात? ते एवढा भाग कटतात. एवढा समजा त्याला दिसतोय, ते एवढा कट करतात. म्हणजे तो कॅन्सर कुठं पसरू नये. नशिबाने तिचा कॅन्सर पसरला नव्हता. आणि ती जगली किती वर्ष नंतर? 15 वर्ष. किती वर्ष लागली? 78 आणि 15, 93व्या वर्षी ती गेली. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आज ज्या मॅडम तुम्हाला सांगणार आहे त्याचा उपयोग तर तुमच्या पुरता नाही करायचा. हात वर करा बघू. आईला कधी पडसं झालेलं कोणाकोणाला कळतो, आईला ताप आलेलं कोणाकोणाला कळतो, वडिलांना त्रास झालेला कोणाकोणाला कळतो का? चेहऱ्यावर कळला पाहिजे. म्हणजे आजपासून लक्षात घ्यायचं, आपलं दैवत आहे ते. जसं मी मध्ये लेख लिहिला, एका मुलीचा रडत फोन आला, तो आहे मी पाठवतो तुम्हाला. मला रिक्षा भेटली होती. तो रिक्षावाला मला सांगत होता मी सकाळी 6 ते 10 काय करतो, गाड्यात 10 पासून मी काय करतो, 6 वाजेपर्यंत नोकरी करतो, आणि 6च्या पुढे मी काय करतो, रिक्षा चालवतो, 10ला घरी जातो. आणि माझ्या 2 मुली त्या गरवाऱ्याला आहेत, एक मुलगा अजून एका कॉलेजला आहे. आणि तो नाही गेलेला प्रचंड अतिशय गरीब एक, तो मुळशी गावातला माणूस. त्या मुलीचा माझ्या आहे तो मेसेज तुम्हाला पाठवले, विचारा मला, आणि मी ठेवलेत इंग्रज सरांकडे बघा, सगळे मेसेज इंग्रज सरांना पाठवतात. तर ती रडत होती. त्या मुलीला पण माहित नाही आपले वडील किती कष्ट केले. त्यामुळे हे आजचं आरोग्य शिबिर ते तुमच्या बरोबरच घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. एक आईचं उदाहरण दिलं मला, अजून आईचं उदाहरण म्हणजे पुढच्या राहतील, पण तुम्हाला शेवटचं एक उदाहरण देऊन माझं भाषण संपूर्ण जाणार आहे. तर आजचं आरोग्य शिबिर हे तुम्हाला आयुष्यात लक्षात राहिलं पाहिजे. ते सांगतील तेवढ्या आपल्याला थांबायचं नाही.
या वर्गाचे वर्ग शिक्षक कोण आहेत? समजा 9वीचे कोण आहे? निकम सर आहेत. आणि कोण आहे? एकच. बरं ठीक. हा एकच वर्ग आहे. हा हा. तर त्यांच्याशी मी बोले. पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला काय होतंय काय नाही. आतापासून काळजी घ्यायची आपण. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे परिमाण आहेत. आता तुम्हाला दुसरी गोष्ट, शासनाने एवढ्या सोयी केलेल्या आहेत, काही पैसे लागत नाहीत. कुठली औषधं घ्यायला पैसे लागत नाहीत. नवीन तर त्यांनी स्कीम केली. मला अतिशय आनंद वाटला. 70 वर्षाच्या माणसाला कार्ड देतात ते. फक्त मी त्याचा सगळ्यांचं करून घेणार आहे. तुमच्या घरात आजी आहेत, आजोबा आहेत, म्हणजे वेगळे काही प्रोग्राम्स शाळांमध्ये करतोय. त्यातला हा एक आहे. मला तो आवडला. माझ्या सासूबाईंचा मी कार्ड आता काढून घेतो त्याच्यासाठी. तर 70 वर्षाच्या वर जे आहे तो समजा कोट्याधीश असं कोणी धडा, त्याचा 4 गाड्या आहेत आणि काय तरी सुद्धा त्याला कार्ड देतात. आणि 5 लाख रुपयेपर्यंत कुठलंही औषधोपचार तुम्हाला काय आहे? मोफत. मग 70 वर्षात पुढच्या लोकांना श्रीमंतांचं का देतात असा मला प्रश्न पडला. तेव्हा माझ्या लक्षात आलं. त्याचं कारण असं आहे की समजा माझं वय 70 वर्ष पुढे गेलं, माझं मी सगळं मुलाला देऊन टाकलं, बरोबर आहे. मग मी काय करायचं? समजा मुलाने मला बघितलं, ठीक आहे. नाही बघितलं काय करणार? तर शासनाने सोडलं. हे सगळं आपल्याला पोहोचवायचं. त्यामुळे मला तुम्ही आता नशिबाने बरं आहे 9वीचे विद्यार्थी आहेत. 10वीला जाईपर्यंत तुम्हाला तुमची फाईल तयार करून देणार आहे. काय करायचं आयुष्यात, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नाही, आणि त्या फाईलचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे. जसं मला कॅल्शियम कमी आहे, दुसरा कळलं रोज एक कॅल्शियमची गोळी घ्यावी लागते मला. त्यावेळेस कळलं असतं तर मग मी काय केलं असतं? पालेभाज्या खाल्ल्या असत्या. त्या पालेभाज्या खायचंच नाही. आता तुटून पडतो, बघतच नाही. आधी पालेभाजी कारल्याची भाजी खायची नाही, कडू लागते. तर हे सगळं जे आहे ना, हे लेक्चर आपल्याला एक आपल्या दृष्टीने आयुष्यातला मागून समजायचं आहे. परंतु माझ्या शाळेमध्ये विशेषतः 1ली ते 10वी पर्यंत आपण हे वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. आणि तुम्ही नशीबवान आहात, कारण आता एवढी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार आहात. मला खात्री आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी टिकेल. मिलिटरीमध्ये जाईल, नेव्हीत जाईल, मुली पोलीस होतील, मुली पोलीस इन्स्पेक्टर होतील. कारण तुम्ही त्या बाकीच्यांना काय करणार आहे? टाळणार आहे. त्याचं कारण काय? आपलं ग्राउंड आहे, आपले चांगले शिक्षक आहेत, आपल्याला आता काही वेगळे प्रयोग करणार आहे, माणसांना घेऊन येणार आहे. आणि तुमच्या लक्षात येईल, म्हणजे जसं मी सांगतो काय, आपल्या शाळेमध्ये आपण कुठल्याही कॉलेजच्या लोकांना प्रवेश देत नाही. ते काय करतात? येतात, एखादी निबंध स्पर्धा लावतात, 10,000 रुपये बक्षीस ठेवतात. किती? 10,000, 15,000. गाणी स्पर्धा लावतात. त्यांचं काम स्पर्धा नसतो, त्यांना तुमचा डेटा पाहिजे असतो. म्हणजे त्यांना काय आहे, कमी उत्पन्न गटाला त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली की त्यांना फी मिळते. कोणाकडनं मिळती? शासनाकडून. बरोबर आहे. मग ते काय करतात? ती माणसं निवडतात. म्हणजे आता उदाहरण असं बोलत झाला की एक मेकॅनिकल इंजिनिअरचं कॉलेज आहे सातारा. आता मेकॅनिकल इंजिनिअरला स्कोप संपला आहे. मग ते तुमच्या घरी जातात. ते म्हणतात आमच्याकडे आम्ही मोफत शिकवणार आहोत, प्लस हे देणार आहोत, आणि मेकॅनिकल इंजिनियर होईल मुलगा. पण तुमच्या आईवडिलांना माहिती आहे का मेकॅनिकल इंजिनियरला पुढे स्कोप आहे का? आता संगणकाला AI आल्यामुळे संगणकाला स्कोप करून झाला. पण प्लंबरला स्कोप आहे का? आहे. प्लंबरला AI काय करणार? प्लंबरला काय करणार? माझ्या घरातलं नळ दुरुस्त नाहीये तर प्लंबर लागतातच, खाद्य प्रकार लागतातच. त्यामुळं आपण कुठं फसायचं? तुम्ही 10वीला पुढे जाईपर्यंत तुमच्या मानसिक तयारी झाली पाहिजे की माझ्या घरची परिस्थिती कशी आहे, मी काय केलं पाहिजे आणि मी काय करेन, आणि त्याच्या जोडीलाही प्रकृती फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला आज मला अतिशय आनंद असा वाटला की योग असतात काही. माझ्या भावाचा आज स्मृतिदिन आहे आणि तो भाऊ माझा अतिशय जवळचा होता स्टुडंट म्हणून. त्याची सुद्धा एकच गोष्ट सांगेल आणि मी जाईल. तर त्याला तिथं गाठ लागली, छातीला काय लागली गाठ. तर कॅन्सरचा जो प्रकार आहे ना तो जेंट्समध्ये चेस्टला कमी असतो, लेडीजमध्ये जास्त असतो. तर त्यांनी डॉक्टरला विचारलं, काय विचारलं की मला गाठ लागते. म्हणजे काय तुझी कशाची गाठ आहे? काय म्हणतो त्याला काय म्हणतो? आपल्या चरबीची गाठ आहे. काय? तर 2-3 वर्ष गेले आणि त्याला मग लक्षात आलं, एक्सपर्टला दाखवलं, तेव्हा तो कॅन्सर निघाला. काय निघाला? कॅन्सर निघाला.
आणि त्याच्यामुळे तो गेला ना 2-3 वर्ष आयुष्य मिळालं. पण तर पहिल्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्या डॉक्टरला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं असं नाही, जाऊन चौकशी कर, बघू नये, तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आज कित्येक लोकांचे ऑपरेशन 2 चेस्ट झालेले आहेत, 25-25 वर्ष जगलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून बाबर मॅडमने विनंती केली तुम्ही या, पण त्यांना ही विनंती केली की आम्हाला आपण एक प्रयोग करणार आहोत या मार्चात, की तुम्हाला वाटलं पाहिजे की या शाळेने मला फार चांगलं दिलं, मला माझं आरोग्य सुधारण्याची बरोबर संधी दिली, मला काय करावं ही संधी दिली, मला कुठल्या कोर्सला जावं. शेवटी तुमच्या हातात आहे, पण मार्गदर्शन करायचं. पण आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतो आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी आलेल्या बाबर मॅडमचं स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना सांगतो की आजचं आरोग्य शिबिर हे तुमच्यासाठी तेवढं जबाबदारीचं आहे, तेवढं मला पुढच्या महिन्यात जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तुमचे आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ यांचं काय काळजी घेताय का नाही कळलं पाहिजे. आलं का लक्षात? तसं आता मला मी येणार नव्हतो, मला त्रास होतो, आता मी काय पहिलं करेन, डॉक्टरकडे जाईल. बरोबर आहे का? तसं. आणि तुम्हाला काय अडचण नाही, मी आहे नाही ते. तुम्ही कुठलंही काही सांगा, कुठल्याही अडचणी सांगा, पैशाची काही काळजी करू नका. परंतु तुम्ही तुमच्या घरात गेल्यानंतर आई वडिलांच्याकडे लक्ष ठेवायचं, त्यांची काळजी घ्यायची. हे महत्वाचं जर करायला सुरुवात केली की तुमचं आरोग्य हळूहळू ऑटोमॅटिक चांगलं होईल. तेव्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अतिशय आपली चांगली शाळा आहे. तुम्ही या ग्राउंडचा लाभ घ्या, शिक्षकांचा लाभ घ्या. आता खाली बाबर मॅडम नोटीस बोर्ड करणार आहे 2 मोठे. 4 दिवसामध्ये तुमचं काय कला आहे ती तिथं लावत जावं. उदाहरणार्थ एखादी चित्रकला आहे, एखाद्याला कविता येते, एखाद्याला गाणं येतं, हे सगळं आपण करत राहू. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मला गडबड आहे म्हणून मी जातो. धन्यवाद. आजार HIV काय आहे? त्याचा जंतू आहे. आणि HIV पासून होणाऱ्या आजाराला आपण एड्स असं म्हणतो. HIVचा लॉंग फॉर्म काय आहे? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आणि एड्स हा त्याच्यापासून होणारा आजार, त्याचं काय म्हणतो आपण? ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. बरोबर? म्हणजे काय तर HIV ह्या विषाणूपासून होणाऱ्या आजाराला आपण एड्स म्हणतो. आता एखाद्या पेशंटमध्ये HIVचा जंतू सापडला की त्याला आपण HIV पॉझिटिव्ह म्हणतो. म्हणजे त्याला लगेच एड्स झाला का? नाही. का? लगेच एड्स होत नाही. एड्सचा अर्थ काय आहे? लक्षणांचा समूह आहे ना, बरोबर ना? आता सांगितलं आपण. तर HIVचा जंतूचा अर्थच असा आहे की तुमच्या शरीराची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी करणारा हा जो विषाणू आहे तो तुमच्या शरीरात गेल्यानंतर त्याला जेव्हा फेवरेबल कंडिशन मिळते, त्या फेवरेबल कंडिशनमध्ये मग त्याला आपली इम्युनिटी कमी झाल्यामुळं आपल्याला होणारे जे वेगवेगळे आजार आहेत, म्हणजे TB असेल, नागिन असेल, कावीळ असेल किंवा इतर काही स्किन डिसीजेस असतील, तर हे एकावेळी 2 किंवा 3 आजार जर एकावेळी त्या पेशंटला झाले तर त्याला एड्स झाला असं म्हणतात. मग एकावेळी पॉझिटिव्ह व्यक्तीला जेव्हा असं होतं तेव्हा तो बेडरिडन होतो, म्हणजे त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, त्याचं वजन कमी होतं, त्याला अशक्तपणा येतो, त्याला स्वतःचं काहीच करता येत नाही, त्याचं करायला इतरांना लागतं. अशी जेव्हा स्टेज असते तेव्हा त्याला एड्स म्हणतात. पण मेडिकल फील्डमध्ये आता मी गेली 16 वर्ष झालं काम करते, तर मी तिथं बघते कुठलाही पेशंट एड्सनी डेथ झाला असं सांगितलं जातं. आणि ही मोठी शोकांतिका आहे आपल्याकडची मेडिकल फील्डमधलीच. काय सांगितलं जातं? जो OI त्याला झालेला आहे किंवा जे इतर आजार झाले त्यांचं नाव घेतलं जातं. TBने गेला, नागिन झाली, कावीळ झाली, स्किन डिसीज होता, अशक्तपणा होता, डायरिया होता, असं त्या झालेल्या OIचं नाव सांगितलं जातं डेथचं रिझन म्हणून. आणि नेमकं हेच मोठं रिझन आहे की अजूनही आपल्याकडं HIV एड्स बद्दल तेवढा अवेअरनेस नाही. कारण डेथ पेशंट एड्सचा डिक्लेअर केला जातो आणि म्हणून हे अवेअरनेस कार्यक्रम गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले. आता हे याच्यासाठीच तुमच्या वयातल्या मुलांपासून का सुरू केले तर हा STI मध्ये मोडतो. STI म्हणजे काय? गुप्त रोग. HIV हा गुप्त रोगांमध्ये मोडतो. आणि आपल्यासाठी जी प्रजनन क्षमता असते आपल्याची किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण जी म्हणतो ती आपल्या वयाच्या किशोरावस्थेपासून सुरू होत असते.
नेमके या वयातच होणारे जे काही आपली वाढ आहे त्याबरोबर येणारे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत, मानसिक असतील, भावनिक असतील किंवा शारीरिक, तर त्यामध्ये येणारे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत किंवा आपल्याला माहिती नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती जर आपल्याला प्रॉपर वेळी झाली तर आपण या सगळ्याची वेळेत काळजी घेतो आणि अशांसारखे आजार टाळू शकतो. किंवा या असे STI इन्फेक्शन्स अशी जी होतात त्याच्याबद्दल आपण सतर्क राहून प्रॉपर वेळी त्याचं गायडन्स घेऊ शकतो. आता HIV पॉझिटिव्ह व्यक्ती बघाशी मी म्हटलं तसं लगेच मरते का? नाही, खूप छान नॉर्मल माणसासारखं जगू शकते. का तर फक्त इम्युनिटी आपल्या शरीरातली कमी झालेली असते आणि इम्युनिटी आपण मेंटेन करू शकतो प्रॉपर आहार आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन. आता ही थोडक्यात लाईन मी तुम्हाला सांगते कसं होतं. जेव्हा एखादी व्यक्ती ICTC सेंटरमध्ये जाते तिथं त्याचं टेस्टिंग केलं जातं. ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आहे तर ART सेंटरला पाठवलं जातं. ART सेंटरला याची प्रॉपर ट्रीटमेंट होती. पण ट्रीटमेंट म्हणजे काय तर याच्यासाठी फक्त एक थेरपी दिली जाते. औषधोपचार प्रणाली म्हटलं जातं त्यालाच आपण थेरपी म्हणतो. ती ट्रीटमेंट तुम्हाला लॉंग लाईफ घ्यावी लागते, म्हणजे मरेपर्यंत. तसं आपण BP पेशंट बघतो किंवा शुगरचा पेशंट बघतो, त्याला गोळी एकदा सुरू केली की काय घ्यावी लागते माहितीये, वेळेलाच त्याच. आणि हे पण का तर आपल्या शरीरामध्ये जो जंतू आहे तो HIVचा त्याचं मल्टिप्लिकेशन होता कामा नये, त्याला फेवरेबल कंडिशन मिळता कामा नये, म्हणजे मग तो आपल्याला छान जगू शकतो नॉर्मल माणसासाठी. 24 तासानंतर त्या व्यक्तीला पुन्हा गोळीची गरज असते. का तर त्या व्हायरसचं मल्टिप्लिकेशन होऊ नये, त्याला फेवरेबल कंडिशन घेऊ नये. ही एवढीच माफक अपेक्षा असते की तिथं तुमचा हा ॲडरन्स बघितला जातो आणि नियमितता बघितली जाते. हे इतकं असं सोपं आहे जसं की ICTC केला आणि या केला. पण हा जो मधला पिरियड आहे की काय आहे हे नक्की, जंतू काय करतो, जंतू हवेत आणि पाण्यात 30 सेकंदाच्या वर जगत नाही. पण फेवरेबल कंडिशन मिळाली तर सेकंदाला 30 पटीने वाढतं. किती पटीने सांगितलं मी? 30. म्हणजे समजा एका पेशंटमध्ये फेवरेबल कंडिशन आहे आणि जंतू सापडला HIV पॉझिटिव्ह निघाला तर सेकंदानी एक जंतू असेल तर सेकंदानी किती होणार, त्याच्यानंतर तर सेकंदाला 900 पुन्हा 27,000 गुणिले 30 करायचे आणि हे सेकंदाला त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. हे केव्हा तर फेवरेबल कंडिशनला. ही फेवरेबल कंडिशनच आपल्याला येऊन द्यायची नसते, म्हणून आपण ART ट्रीटमेंट देतो जेव्हा पेशंट एखादा HIV पॉझिटिव्ह सापडतो. आता HIV पॉझिटिव्ह पेशंट आपण कसं ओळखू ज्याचा वीकनेस आहे. मगाशी मी सांगितले ना, एकापेक्षा जास्त आजार जर एका वेळी झाले तर आपल्याला शंका येते. डॉक्टर पण डायरेक्टली कंपल्सरी ही टेस्ट करत नाही. काय करतात, 2च कंडिशनमध्ये ही टेस्ट कंपल्सरी. गरोदर मातेची 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि कुठलंही ऑपरेशन, सगळ्यात छोटं ऑपरेशन आम्ही डोळ्याचं मानतो, मोतीबिंदूचं 10 मिनिटात होतं म्हणून ते छोटं ऑपरेशन. पण त्यावेळेला सुद्धा आपण HIV टेस्ट कंपल्सरी करतो. इतर कुठेही तुम्हाला HIV टेस्ट कंपल्सरी नाही. पण समजा जर अशी काही लक्षणं दिसली, वेट लॉस होतोय, विकनेस येतोय, अशी काही आपल्याला स्किनवर काही डाग दिसतात, त्रास होतोय, इचिंग होतोय, तर मात्र तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन दाखवू शकता आणि मनात शंका घेऊ शकता की आपण टेस्ट करूया. आता शंका घेतली, पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला म्हणून घाबरायचंय का? तर घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्हाला मी त्याचे 4 मार्ग सांगते कोणते आहेत. HIV होण्याचे 4 मार्ग. दूषितचा अर्थ असा की HIV पॉझिटिव्ह, दूषित आईकडून बाळाला, दूषित व्यक्तीशी शारीरिक संबंध आल्यामुळे, दूषित व्यक्तीची इंजेक्शन दिल्यामुळे आणि दूषित व्यक्तीचं रक्त दिल्यामुळे, या 4च मार्गाने HIVचा जंतू आपल्या शरीरात जाऊ शकतो. घाबरायचं कारण आहे का? जिथं रक्ताशी संबंध येतो तिथंच हा जंतू जातो. समजा जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी सुद्धा त्याच्या पुढचं फॉलोअप घ्यायचं किंवा ट्रीटमेंट घ्यायचं तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतं आणि ही संपूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. जे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट डॉक्टरकडे गेला तर मग तुमच्या सरांनी सांगितलं
की आम्ही पटवर्धन सरांकडे गेलो, स्किन स्पेशालिस्टकडे मोस्टली जातो. मग तिथं काय होतं, प्रायव्हेट डॉक्टरांच्याकडे गेलं की आपल्या खिसा रिकामा व्हायला लागतो, थोड्या दिवसांनी आपल्याला ट्रीटमेंट परवडत नाही आणि मग काय करायचं, बरोबर. तोपर्यंत ट्रीटमेंट घेतलेली असती, आपल्या शरीराला गोळ्यांची पण सवय झालेली असते आणि मग त्रास व्हायला लागतो. जसं दारू पिलेल्या माणसाला होतं, बघितलंय ना, एखाद्या व्यक्तीची दारूची सवय सोडताना काय होतं बघितलं, काय होतं, त्याला त्रास होतो. किंवा आपल्याला पण तंबाखू, गुटखा असं कुठली सवय असेल तर ती सवय सोडताना आपल्याला त्रास होत असतो. काय होतो त्रास, म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट हवी असते, मनाला हवी असते, मेंदू नको म्हणत असतो, बरोबर ना. बघितलंय ना, अगदी सेम वे प्रायव्हेट डॉक्टरच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर होतं. म्हणून आम्ही हा अवेअरनेस कार्यक्रम गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला की ह्याच्यासाठी सुरुवातीपासूनच जर तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही शेजारचं कुठलंही सरकारी हॉस्पिटल, PSC सेंटर, RH काही असेल तर तिथं जाऊन माहिती घ्या आणि हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला तिथं मिळतं. आता याच्याबरोबर असं आहे की मगाशी मी सांगितलं तसं हे जे वेगवेगळे आजार आहेत त्याला आपण अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतो. म्हणजे काय तर संधी साधू आजार. संधी साधू आजार तुमची फेवरेबल कंडिशन आली की होतात, बरोबर. शरीराची फेवरेबल कंडिशन आली की संधी साधू आजार होतात. त्याचा सगळ्यात मोठा होणारा आजार म्हणजे टीबीचा, क्षयरोग म्हणतो आपण त्याला. ऐकलंय टीबी बद्दल, काय होतं, खोकला. आता तुम्हाला तुमच्या माहितीत फक्त खोकला आहे किंवा ताप, पण नुसता ताप आणि खोकला हे टीबीचं लक्षण नाहीये. आणि टीबी पूर्णपणे बरा होतो. 6 महिने ते 2 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर टीबी पूर्ण बरा होतो. टीबी फक्त आपल्या केस आणि नख हे 2च मृत अवयव आहेत, ते सोडून बाकी कुठल्याही अवयवाला होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला खोकलाच आला पाहिजे, तापच आला पाहिजे असं नाही. आता पूर्वी हे फॉरेस्ट स्क्रीनिंग होतं, त्याच्यामध्ये खोकला, ताप, नाईट स्वेट असं आम्ही सांगायचो, किंवा विकनेस, वेट लॉस हे सांगायचो. पण आता मात्र त्याची वेगवेगळी लक्षणं दिसायला लागली आणि ह्याच्यावर सतत रिसर्च होत असतो आणि जसा जसा रिसर्च होईल तशी कारणं पुढे यायला लागली. 60% HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला टीबी होऊ शकतो. आता टीबी का होण्याचे चान्सेस आहेत तर टीबीचे जंतू हवेतनं पसरतात. समजा मी टीबी पॉझिटिव्ह आहे, माझ्याकडे हा 3 फुटाच्या अंतरावर मी बोलतो किंवा मी खोकतो, तर माझ्या बोलण्यातनं किंवा खोकण्यातनं जे काय हवा बाहेर पडते त्यातून जंतू बाहेर पडत असतात. हा 3 फुटाच्या अंतरावर आहे, त्याने मास्क लावलेला नाहीये. त्याचा कुठल्या कुठल्या शरीर अवयवातून जाऊ शकतो जंतू, कान, नाक, डोळा, तोंड बोलताना उघडलं तर, आणि शरीरावर पण जाणार आहे, बरोबर. त्यामुळे टीबी फक्त आपल्याला खोकला आला किंवा ताप आला तरच होईल असं नाही. डोळ्याचा टीबी होऊ शकतो, कानाचा होऊ शकतो, नाकात होऊ शकतो, तोंडात होऊ शकतो, मेंदूत होऊ शकतो, कुठेही टीबीचा जंतू आपल्या शरीरात असा झिरो राहत असतो जर गेला तर. पण त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर 6 महिने ते 2 वर्षापर्यंत आपण कव्हर होऊ शकतो. आणि लक्षात हे झालं टीबीच्या बद्दल. आता आपण थोडंसं HIV इथून थोडं पुढे जाऊया. HIV तुम्हाला मी सांगितलं की हा गुप्त रोग आहे. गुप्त रोगासाठी या आपल्याला गव्हर्नमेंटनी, मगाशी मी सांगितलं त्याच्यामध्ये सोशल स्टिग्मा याच्यावर आहे. का तर शरीर संबंधाने होण्याचे चान्सेस पण आहेत आणि म्हणून याच्यावर एक सोशल स्टिग्मा म्हणजे सामाजिक कलंक म्हणतो आपण त्याला. का 2008 आणि 2009 आम्ही बघत होतो जेव्हा अशी पॉझिटिव्ह फॅमिली सापडायची किंवा मुलं सापडायची किंवा व्यक्ती सापडायच्या तर त्यांच्यावर बहिष्कार टाकला जायचा किंवा त्यांना वाईट टाकलं जायचं किंवा जिवंत जाळलं जायचं. अशा बातम्या त्यावेळेला येत होत्या आणि त्याच्यासाठी हे संवेदीकरण अवेअरनेस कार्यक्रम सुरू झाले की लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी की HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जरी असली तरी त्याला आपल्यासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच 2017चा ऍक्ट गव्हर्नमेंटने पास केला की जरी तो पॉझिटिव्ह असला तरी त्याला नॉर्मल माणसासारखं जगता आलं पाहिजे. त्याचा दोष आहे का? समजा एखाद्याला रक्त भरलं आणि त्या रक्तातनं त्याला झाला, माणसाचा दोष आहे का? एखाद्या मुलाची आई पॉझिटिव्ह होती आणि बाळ पॉझिटिव्ह झालं, बाळाचा दोष आहे का? एखाद्या व्यक्तीचा नवरा पॉझिटिव्ह होता, तिच्याकडून शारीरिक संबंधाने झालं आणि तिचं बाळ पॉझिटिव्ह झालं, तिचा दोष आहे का? किंवा तिचा जो काही नवरा आहे त्याला सुद्धा एखाद्या ऑपरेशनमध्ये ब्लड भरलं गेलं आणि त्यातून तिला झाला,
तर त्याचा तरी दोष आहे का? मग त्यांचं जीणं आपण का नाकारायचं? त्यांचा जगण्याचा हक्क आपल्यासारखा का मागून घ्यायचा, का हिरावून घ्यायचा? म्हणून गव्हर्नमेंटने 2017चा हा ऍक्ट पास केला की पॉझिटिव्ह व्यक्तीला नॉर्मल माणसासारखं जगता यावं. त्याच्यामध्ये त्यांना हक्क आणि अधिकार दिले की त्यांची जी काही नोकरी असेल, एम्प्लॉयमेंट किंवा इतर काही सोशल प्रॉब्लेम्स त्यांना असतील तर त्याच्यासाठी हा ऍक्ट त्यांना मदत करतो. दुसरं, 1097 हा एक टोल फ्री नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही नंबर कधीही फिरवा की तुम्हाला त्याच्यावर माहिती मिळू शकते. कुठलीही माहिती तुम्ही विचारा HIV संदर्भातली किंवा STI इन्फेक्शन्स बद्दल, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ही माहिती मिळून जाऊ शकते. आता HIV बद्दलची दुसरी एक गोष्ट अशी आहे की याच्यावर आपल्याला वॅक्सिनेशन करता येत नाही. जंतू तर सापडलेला आहे. आपण इतर कावीळ किंवा गोवर, आता तुमचं हे होतं डिसेंबर महिन्यात आणि जानेवारी महिन्यात पोलिओ, ह्याच्यावर आपण लसीकरण करतो. पण याच्यावर मात्र लसीकरण करता येत नाही. का? तर हा जंतू त्याचं स्ट्रक्चर सतत बदलत असतो. आपण वॅक्सिनेशन करतो म्हणजे काय करतो? वॅक्सिनेशन करतो म्हणजे काय करतो? काय करतो वॅक्सिनेशन म्हणजे? अर्धमेले जंतू आपल्या शरीरात सोडले जातात, बरोबर? आणि अर्धमेले जंतू काय करतात? आपल्या व्हाईट ब्लड सेलला दिसले की ते अटॅक करतात. म्हणजे त्यांना एक थोडी पूर्व सूचना देण्याची ही एक तयारी असते. कधी भविष्य काळात जर समजा तो जंतू आपल्या शरीरात आला तर आपल्या शरीराला कळावं की हा आपला शत्रू आहे, बरोबर? इथे जे वॅक्सिनेशन होतं तिथं आपल्या शरीरातल्या पेशींना तो जंतू का करतो? कारण त्याचं स्ट्रक्चर तसंच असतं, त्याच्यात बदल होत नाही. पण HIVचा जंतू मात्र आपल्या जेव्हा शरीरात जातो तेव्हा तो त्याचं पूर्ण स्ट्रक्चर बदलतो. तो फ्लेक्झिबल असतो. तो काय करतो की जी मदर सेल आहे त्या मदर सेलचंच रूप घेऊन आपल्या शरीरात घुसलेला असतो नेक्स्ट टाइम येतात. त्यामुळं आपली आत्ता ज्या पेशी व्हाईट ब्लड सेलनी त्याला अटॅक करून मारलाय त्यांना नेक्स्ट टाइम कळत नाही की हा कुठे आहे. आणि एकदा HIVचा जंतू आपल्या शरीरात गेला आणि आपण ट्रीटमेंट सुरू केली तरी तो शरीरातच राहत असतो. आपल्या मेंदू आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या एका भागामध्ये तो कंटिन्यू रिझर्व्ह राहतो. समजा त्यानंतर आपण कधी पुढे जाऊन टेस्ट केली, ट्रीटमेंट चालू आहे तर चान्सेस आहेत तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, पण तो निगेटिव्ह नसतो. एकदा पॉझिटिव्ह आलेली टेस्ट कायम तुम्ही पॉझिटिव्हच आहात असंच लक्षात घ्यायचं. जरी ट्रीटमेंट घेऊन आपल्याला थोड्या दिवसांनी तो रिपोर्ट निगेटिव्ह दिसत असला तरी. हे कशासाठी? तर मी आता म्हटलं तसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ब्रेन मधला आपला जो भाग आहे त्याचा हा जंतू रिझर्व्ह राहत असतो. आणि जेव्हा पुन्हा कधी फेवरेबल कंडिशन येते तेव्हा तो मगाशी सांगितलं तसं 30 पटीनं त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन लगेच आपली कंडिशन डाऊन होऊ शकते. आपण लगेच बेडरिडन होऊ शकतो. आणि हेच आपल्याला टाळायचं आहे म्हणून आपण ही सगळी माहिती घेतो. आता ही माहिती किशोर अवस्थेतल्या मुलांना आपल्याला द्यायची. मगाशी मी सांगितलं तसं किशोर अवस्थेतल्या मुलांना ही माहिती देण्याचं कारण मगाशी मी पुन्हा म्हणते की आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती या वयामध्ये डेव्हलप होत असते. म्हणजे सेकंडरी ग्रोथ. आपल्यासारखंच मूल जन्माला घालण्यासाठी ही निसर्गाची रचना, बरोबर? जसं झाड लावतो, बी रोवतो, झाड उगवतं, त्याचं मोठं झाड होतं, त्या झाड चांगलं कोसावं म्हणून आपण खत पाणी घालतो, करतो की नाही? झाडाला फुलं लागली, फळं लागली की आपल्याला बरं वाटतं. आमच्या झाडाला यंदा आंबे आले म्हणतो ना आपण. अगदी सेम तसंच आहे. हे वय जे आहे हे तुमचं फुलण्याचं. तुम्हाला आता जर व्यवस्थित आहार आणि पोषण आणि पूर्ण माहिती जर मिळाली तर तुमची वाढ चांगली होईल. तुमची जर वाढ व्यवस्थित झाली तर तुमचं व्यक्तिमत्व व्यवस्थित राहील आणि तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होईल. आता या वाढीच्या वयामध्ये होत असताना जी आपली सेकंडरी ग्रोथ होत असते त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी निर्माण होत असते त्याच्यासाठीचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित डेव्हलप होत असतात. त्याच वेळेला आपल्यामध्ये मुलींमध्ये इस्ट्रोजन आणि मुलांमध्ये प्रोजेस्टेरॉन असे जे सिक्रेशन्स होत असतात आणि त्याच्यामुळे ही वाढ होते. त्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये येणारे किंवा आपल्या मनामध्ये येणारे काही भावना असतात. होतं ना असं काही वेगळं. घरात बघा तुम्ही बघितलंय तुमच्या घरात तुम्ही काही बोलायला गेलात की काहीतरी उगाच मोठं झाल्यासारखं बोलू नकोस, लहान आहेस अजून म्हणतात ना. आणि अगदीच काही सांगायला गेलं तरी तेवढा मोठा तू झालेला नाहीस अजून असं पण म्हणतात.
म्हणजे ना तुम्हाला जर मोठं म्हटलं जात ना छोटं म्हटलं जात. कुठली अवस्था आहे ही आहे किशोरावस्था, टीन एज मध्ये घरातल्या एकीकडे म्हणत असतात तू लहान आहेस, एकदा म्हणतात मोठा आहे. म्हणजे मी नक्की कुठे आहे, लहान आहे का मोठा आहे? बरोबर ना. तर तुम्ही किशोरावस्थेत आहात, तुम्ही सुरुवाताचं फुलपाखरू होण्याच्या वयात आहात, तुम्ही फुलण्याच्या वयात आहात, तुम्ही बागडण्याच्या वयात आहात. आणि हेच जे वय आहे, ह्या वयामध्ये तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या भावना आहेत शरीराच्या वाढीबरोबर, त्या पण आपल्याला जपायच्या. कारण ह्या भावना तुम्ही जेवढ्या व्यवस्थित जपाल, त्याचं जेवढं उदात्तीकरण करू असं म्हणतो, तेवढं तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता हे बोलत असताना मी तुमच्या आत्ताच्या ह्या वाढीच्या वयात जे आपल्या शरीरामध्ये होणारे बदल आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. हे बदल म्हणजे काय आहेत? बघा, ह्या बदलांकडे आपल्याला थोडं वेगळ्या नजरेनं बघायचं. हे बदल होतातच. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे झाड लावतो, बी लावतो आणि ते उगवतं, त्याला आपण खत पाणी घालतो. बरोबर. झाड वाढावं म्हणून आपण खत पाणी घालतो, गरजेचं आहे. मग तुम्ही सुद्धा वाढण्यासाठी तुम्हाला खत पाणी घालणं गरजेचं आहे ना. तुमचा पण आहार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे ना. तुम्हाला पण ही वेगवेगळी माहिती, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे पण माहित असणं गरजेचं आहे ना. आणि आरोग्याची काळजी का घ्यायची? जसं मी आता हे सांगितलं की HIV एड्स हा एक आजार आहे, गुप्त रोग असतो. पण याच्या बरोबरीने येणारे आपली जी गुप्तांग आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी जी अवयव आपले डेव्हलप होत असतात, त्यांच्या वाढीच्या वयामध्ये आहात तुम्ही. आणि नेमके हे काही प्रॉब्लेम जे आहेत यावेळेला येणारे ते आपल्याला माहीत असेल तर आपण बोलू ना. जसं की आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या अवयवात केस येत असतात, घाम येत असतो, आम्हाला दुर्गंधी येत असते, मुलांमध्ये मिशी येत असते, बरोबर, दाढी येत असते, आवाज घोगरा होत असतो, छाती रुंद होत असते, मुलींच्या मध्ये मासिक पाळी सुरू होते, वजन उंची वाढायला लागते, बरोबर ना. आणि याच्याबरोबर थोडंसं असं असतं की मनामधल्या ज्या काही भावना असतात, आपण छान दिसलं पाहिजे, थोडासा आरशामध्ये वेळ जरा जास्त जायला जातो ना. हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे. आणि ह्या सगळ्या क्रिया झाल्या पाहिजे तरच आपली वाढ प्रॉपर होईल. फक्त या गोष्टी होत असताना आपल्या मनामध्ये ज्या काही शंका येत असतील, आपल्याला काही त्रास होत असेल, तर तो त्रास तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला, तुमच्या घरात कुणी नसेल तर आमच्याशी बोला किंवा तुमच्या शिक्षकांशी बोला. आता आमच्याशी बोला म्हणजे आम्ही इथं आल्यावरच बोला असं नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 9 ते 5 वेळामध्ये ही सगळी डिपार्टमेंट ओपन असतात. तिथं तुम्ही कधीही गेलात तरी तुमचे जे शरीर रचनाशास्त्र आहे ते व्यवस्थित मॉडेलनी दाखवलं जातं. आणि याच्याबरोबर होणारे जे काही त्रास होत असतात तुम्हाला, इचिंग होणं, हात उठणं, शरीरावर डाग उठणं, त्याचे तुमच्या सरांनी सांगितलं तसं, किंवा इतरही काही समस्या असतात, आपल्याला कसं बोलू असं वाटत असतं, नाही बोललं जात. जसं की मी मगाशी म्हटलं ना, लहान आहेस ना मोठा आहेस नेमकं, आणि मग विचारू तुम्हाला. तर जे जवळचं सरकारी रुग्णालय तिथं येऊन तुम्ही ती माहिती पूर्ण घेऊ शकता. अगदी त्याबाबत पण तुम्हाला जर काही शंका असतील तर 1097 हा टोल फ्री नंबर आहे, त्याला पैसे लागत नाहीत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. कारण या वयामध्ये जी काही वाढ आपली होत असते, जे काही प्रॉब्लेम्स येत असतात शारीरिक, मानसिक आणि भावनिक, त्याच्याबद्दल समुपदेशक तिथं पूर्णपणे समुपदेशन चांगल्या पद्धतीने करतात आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला मार्गदर्शन पण करत असतात. आता मी जे काही बोलले त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला काही शंका असतील तर तुम्ही बोलू शकता. आहेत का? कुणाला काही त्रास होत असतील आरोग्याच्या बाबतीतले, किंवा आता मगाशी तुमच्या सरांनी सांगितलं तसं, मुलांनाही कुणालाही काही प्रॉब्लेम असतील तरी नंतर विचारलं तरी चालेल. आता विचारायचं असेल तरी पण चालेल. असं काही काही कारण तुम्ही बोललात तर पुढे बोलू शकता, नाही बोलता विषय कळला का? कशाबद्दल आपण बोललो? HIV. हा, काय आहे HIV? बोलतात बरोबर बोलतात.
ही पण एक समस्या आहे. हा किशोरवयीन वयातल्या मुलांना आता मी तुमच्यातले काही मुलं बघा, काल पण झालं असं. हे आताच उदाहरण आपण बघूया. म्हणजे तो एक प्रतिनिधी आहे बरं का, त्याला आपण ब्लेम करणार नाहीये. हे चुकीचं नाहीये, होतं असं. आपण थोडं बुजलेलो असतो, लाजतो. मग अशा सरांनी त्या दिदीला पिशवी बाजूला घ्यायला सांगितली, ती लपत होती. हे सगळं नॅचरल आहे, वाटतं असं. पण हे नॅचरल आहे म्हणून तसंच नाही ठेवायचंय. आपल्याला आपली व्यक्तिमत्व डेव्हलप करायचं, बरोबर. आपलं व्यक्तिमत्व डेव्हलप होण्यासाठी आपण इनिशिएट केलं पाहिजे, काही गोष्टींसाठी डेअरिंग केलं पाहिजे. जीवन कौशल्य शिकण्यासाठीची काही स्किल्स आहेत ती अंगीकारली पाहिजे, तर आपलं व्यक्तिमत्व डेव्हलप होईल. दुसरा, हा अवेअरनेस कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम 2 महिन्यांचा हा पिरियड जो दिलेला आहे, हा युथचा पिरियड आहे. माहिती आहे तुम्हाला का घेतलं हे? 12 ऑगस्ट पासून. 12 ऑगस्ट काय होतं माहित आहे? तुमच्या शाळेत पण कार्यक्रम झालेला आहे. विवेकानंदांची जयंती होती ना, केलं ना सगळं. आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आमचा 2 महिन्याचा कॅम्पेन सुरू केलेलं आहे. का? तुम्ही सगळे कोण आहात? युवा आहात. तुम्ही सगळे कोण आहात? युवक, युवक. आपण एखाद्याच्या घरी प्रॉपर्टी विचारतो. काय असते प्रॉपर्टी? काय? जमीन, जागा, घर, गाड्या, इस्टेट बघितली जाते ना. इस्टेट म्हणजे आपण एखाद्याच्या घरची कसं बघतो, तसंच एखाद्या राष्ट्राची इस्टेट काय असते माहितीये? माहितीये का? काय? युवा, युवक, युवती. एखाद्या राष्ट्रामध्ये युवक युवती किती प्रमाणात आहेत? संपूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणात ती त्या राष्ट्राची संपत्ती असते. का? तर हे क्रिएटिव्ह असतात. लहान मुलं आणि ओल्ड एज मधली क्रिएटिव्ह असतात का? नाही. युवक युवती क्रिएटिव्ह असतात आणि म्हणूनच ती राष्ट्र संपत्ती चांगली व्हावी म्हणून हे अवेअरनेसचे कार्यक्रम गव्हर्नमेंट ह्या पिरियडमध्ये घेतात. काय आहे राष्ट्राची संपत्ती आता? मग आता HIV एड्स बद्दल काय सांगणार तुम्ही? HIV एड्स काय आहे? व्हायरस, गुप्त रोग आहे ना. तर त्यातला एक धोका मी सांगते, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. थोडंसं पुढे जाऊन आपल्याला याच्याबद्दल बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही रक्त डोनेट करता, ब्लड देता, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान केलं पाहिजे. रक्तदान जेव्हा आपण करतो तेव्हा मी मगाशी सांगितलं, आता मी आज रक्तदान केलेलं आहे. माझी रक्ताची बाटली तिथे ठेवली, मी निगेटिव्ह दिसते. रक्त चेक केलं, त्याच्यावर निगेटिव्हचा शिक्का पडला. पुढे जाऊन हिचा ऍक्सिडेंट झाला. आपण मानूया, जस्ट गंमत. आणि तिच्यामध्ये ते रक्त भरलं का? तर तिचा ऍक्सिडेंट झाला, तिला रक्ताची गरज आहे. माझं आणि तिचं रक्त ब्लड ग्रुप सेम आहे, तिला भरलं. ऍक्सिडेंटमुळं तिची इम्युनिटी कमी झाली आहे आणि मी HIVची कॅरियर होते. कॅरियर मीन्स काय? माझी इम्युनिटी चांगली आहे पण माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. नेमका तो शिक्का त्या बाटलीवर पडला आणि ते रक्त तिला भरलं गेलं. निगेटिव्ह आहे ना HIV, आणि तिच्यामध्ये फेवरेबल कंडिशन असल्यामुळे ती पॉझिटिव्ह झाली. तिचा दोष आहे का? माझा दोष आहे का? मग दोष कुणाचा? आपल्याला माहीतच नाही असं असतं. नेमका हा विंडो पिरियड असतो. हा विंडो पिरियड प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा आहे आणि हीच मोठी समस्या आहे याच्यामध्ये की त्याचं वॅक्सिनेशन आपल्याला करता येत नाही. दुसरं कारण जंतू फ्लेक्झिबल आहे, त्याचं स्ट्रक्चर बदलतं म्हणून याच्यावर वॅक्सिनेशन नाही. जेव्हा मी 2008ला इथं जॉईन झाले तेव्हा 5-5, 6 गोळ्या पेशंटला घ्याव्या लागत होत्या. रिसर्च सतत चालू आहे. आज ट्रीटमेंट एका गोळीवर येऊन थांबलेली आहे. 5 ते 6 सकाळी आणि संध्याकाळी असायच्या. आता 24 तासाला 1 गोळी दिली जाते. आपला भारत विकसनशील देश आहे म्हणून जे ऍडव्हान्स आहेत
त्यांच्याकडे अजून गोळ्या दिल्या जात नाही, त्यांना डायरेक्ट 3 महिन्यांनी एक इंजेक्शन दिलं जातं. ती स्टेज आपल्याकडे यायला अजून बराच वेळ, पण किमान आपल्याकडे आता 5-6 गोळ्यांवरनं एका गोळीवर ट्रीटमेंट आलेली आहे. तर हा HIV चा मोठा धोका आहे. आणि मगाशी मी सांगितलं तसं हा कुठला आजार आहे? गुप्तरोग आहे, बरोबर. आणि म्हणून गुप्तरोग म्हणजे काय, तर आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होण्यासाठीचे जे अवयव आपले डेव्हलप होत असतात त्या अवयवांना होणारे आजार असतात आणि तिथून पसरणार. आता मी तुम्हाला दुसरी गंमत सांगते. आपण नेहमी बघतो, मी काय सांगितलं मगाशी, रक्तात गेल्यावर हा जंतू होतो, जंतू आपल्या शरीरात जातो आणि इन्फेक्शन होऊ शकतं बघा. पण आपल्याला एक सवय असते नॉर्मल, आपल्याला कट झाला तर आपण काय करतो, कापलं बोट आणि रक्त आलं, काय करतो, अगदी बरोबर, पटकन तोंडात घालतो का, रक्त वाया जाऊ नये म्हणून आपल्याला वाटतं, किंवा आपण ते दाबतो, बरोबर, खूप लागलं असेल ते आपण दाबतो. तर ही सवय पॉझिटिव्ह व्यक्तीलाच केली पाहिजे, किंवा असं नाही, सगळ्यांनी हे करायला पाहिजे की कधी दाबायचं नाही आणि तोंडात घालायचं नाही. काय करायचं, तर आपल्याकडे असं बाटली असेल किंवा नळ असेल किंवा वाहतं पाणी असेल, तर ते जिथं कुठं रक्त येतं तो भाग पाण्यात धरा, रक्त थांबेपर्यंत त्याच्यातच ठेवा आणि मग मलमपट्टी करा. हे कशासाठी, तर समजा ते ब्लड आपल्या शरीरात गेलं तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आणखी नसतात. फक्त HIVचेच नाही तर इतर पण, जसे कावीळचे काही प्रकार तुम्ही बघितले आहेत ना, त्यातले काहीच आजार बरे होतात आणि काही बरे होत नाहीत. आणि म्हणून ही सवय जी आहे रक्त दाबायची किंवा तोंडात घालायची, तसं नाही केलं करायचं. काय करायचं, त्याच्यावर पाणी घालायचं रक्त थांबेपर्यंत आणि मग मलमपट्टी करायची. आलं लक्षात? काय प्रश्न असतील तुमच्याकडे बोला, मी बोलतेच आहे, एक विषय निघायचा, पण तुम्ही बोला, तुम्ही बोललात तर बोलू शकतो आपण. समोर बोलायचं नाही मला, एकत्र काय समस्या असतील तर मुलांच्या संदर्भातल्या पण वाढीच्या वेळेत येणारे काही समस्या असतात आहेत आणि ते आम्हाला इन्फेक्शन होत असतं, इचिंग होत असतं, आग होत असतं, काही आपल्या तर असेल तर विचारू शकता. नाहीतर मुलींसाठी आपण काय होते माहिती का, तुम्ही तुमच्या समस्या तुम्ही बोलला नाही तर मला कळणार नाही. हा, तुम्ही बोलता, कोणाबरोबर बोलता, तुम्ही काय करता, कुणाशी बोलता, प्रॉब्लेम कुणाशी शेअर करता, मैत्रिणी पुढं काय जास्त बुद्धिमान आहे का, त्यांना कळतं का, एवढीच त्यांचं मी. तुम्ही मित्रमैत्रिणींशी बोलता, बरोबर आहे, तुमच्या समवयस्क असल्यामुळे घरात बोलत नाही, शिक्षकांशी बोलत नाही, पण जी तुमची मैत्रीण आहे किंवा जो तुमचा मित्र आहे तो तुमच्या बरोबरचाच आहे ना, त्यालाही तुमच्या एवढंच नॉलेज आहे ना, बरोबर ना, आहे का त्याला जास्त माहिती. फक्त तुम्ही मन मोकळं करता, मित्राशी मैत्रिणीशी बोलून मन मोकळं करता, पण उपयुक्त आणि शास्त्रोक्त माहिती मिळते का, आणि यातनं गैरसमज होऊ शकतो, वाम मार्गाला लागू शकतो, होऊ शकतं ना असं. तर असं होऊ द्यायचं नाहीये आपल्याला, म्हणून आपण माहिती देतोय. हरकत नाही. एखादा तरी प्रश्न विचारा. तुम्हाला परत कधीही केव्हाही आणि कुठेही असं काही जाणवलं तर 1097 हा टोल फ्री नंबर आहे की तिथं तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता, किंवा जर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत असाल तर जवळच्या कुठल्याही सरकारी रुग्णालयामध्ये, म्हणजे PSC असेल, RH असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल, तर तिथले जे ART सेंटर्स असतात किंवा ICPC सेंटर, तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती पूर्ण घेऊ शकता. आणि तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यावरची ट्रीटमेंट पण दिली जाते आणि पुढचं गायडन्स दिलं जातं. आता या ठिकाणी
आमच्या पण लक्षात येते की तुम्ही मुलं मुली एकत्र असल्यामुळं जरी विचारायची इच्छा असली तुमची तर मुलं सुद्धा ऑकवर्ड फील करणार, मुली सुद्धा ऑकवर्ड फील करणार. त्यामुळं हा कार्यक्रम संपल्यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्या बाबर मॅडम या ठिकाणी थांबून थोड्या वेळ आणि मग त्या दरम्यान जर का कुठल्या मुलाला मुलींना काहीही समस्या असतात, अगदी आधारच असला पाहिजे असं काही नाही. तुमच्या मनामध्ये थोडीफार भीती वाटत असेल, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला बिल्डअप करायचा असेल किंवा आणि काही समस्या असतील तर त्या तुम्ही त्यांच्याशी शेअर करायच्या. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुझं किशोरवयीन जीवन कौशल्य असं ज्याचं नाव आहे आणि एड्स जनजागृतीच्या संदर्भातला आजचा होणारा कार्यक्रम, त्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये ARCच्या बाबर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि खरं बघायला गेलं तर तुमच्याशी त्यांनी एका मित्रासारखं मैत्रिणीसारखं बिहेव केलं, आपलं विचार तुमच्यासमोर मांडले आणि मार्गदर्शन करण्याचं पण प्रॉमिस केलं. वास्तविक पाहता या वयातून सगळेजण आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहे. हजारो प्रकारच्या समस्या आपल्यासमोर येत असतात. मात्र मगाशी जसं मी बोललो की या वयातल्या तुमच्या वयातल्या मुला मुलींचा सगळ्यात जवळची व्यक्ती कोण असते तर आपला मित्र किंवा मैत्रीण. तर मगाशी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने की ते तेवढेच नॉलेजेबल असतात जेवढे तुम्ही आहात. त्यामुळे जर प्रॉपर गायडन्स तुम्हाला हवा असेल तर किंवा एकतर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी किंवा शिक्षकांशी आणि जर थर्ड पर्सन तुम्हाला हवा असेल तर दॅट इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे सरकारी दवाखाना जो आपण म्हणतो तो तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. आणि योग्य आणि सायंटिफिक जर का नॉलेज तुम्हाला मिळायचं असेल, मार्गदर्शन मिळायचं असेल तर अशा व्यक्तींचं सहकार्य निर्णय निश्चितपणे गरजेचं आहे. पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम क्रिएट होण्याच्या अगोदर म्हणजे प्रिकॉशन बेटर दॅन क्युअर असं म्हणलं जातं त्यांच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये. कुठलाही आजार होण्याच्या अगोदर त्याची काळजी घेतली किंवा त्याची दक्षता घेतली ही कधी पण उत्तम आहे. आणि त्या निकषानं ही गोष्ट तुम्ही निश्चितपणे पाळा. आता या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना कुणाला शंका असेल, एकट्यालाच बोलायला तुम्हाला भीती वाटत असेल तर दोघं तिघं जा आणि त्यांच्याशी बोलायला 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही चर्चा करा, डिस्कशन करा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी चिखलीकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका, आपल्या माध्यमिकच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम या ठिकाणी उपस्थित होते. या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो आणि आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली. आपण जाहीर करतो.